हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे तुम्ही ठीकच असतील. तर म्हटलं आजची सुरुवात गॅलरीपासून करावं. कपडे वगैरे सुकायला टाकलेले मी इथे आणि बेडरूम हॉल सगळं आधीच माझं क्लीन झालेलं आहे. तर म्हटलं आता रोज तेच तरी काय दाखवणार आपण, त्यामुळे मग आज जरा थोडंसं गॅलरीचा व्ह्यू आणि आज काय जेवण बनवलं हे वगैरे सगळं दाखवणार आहे. आणि आज जरा आम्हाला बाहेर पण जायचं होतं फिरायला, त्यामुळं मुलं कसं बोर होतात घरात राहून राहून, त्यांना थोडंसं बाहेर पण फिरायला आपण घेऊन गेलो पाहिजे. त्यामुळं थोडंसं वेगळं काहीतरी चेंज असेल तर त्यांना पण थोडंसं त्यांचं पण माइंड फ्रेश होतं आणि आपलं सतत तेच काम काम चालू असतं घरात आणि मग आपल्याला असं चिडचिड होत नाही. आपण आठवड्यातून एकदा तरी संडेला कधीही सुट्टी असेल तर कुठं आपण मुलांना बाहेर घेऊन गेलो पाहिजे. त्यामुळं आपल्या घरातलं वातावरण आहे ना थोडंसं फ्रेश राहतं आणि कोणाचीच चिडचिड वगैरे होत नाही. रोज रोज आपण तेच तेच करत राहतो. आपल्याला कामं तर रोज तेच तेच असतात. रोजचंच आहे आपलं ते कपडे धुणं, भांडी, स्वयंपाक, मुलं आणि त्या मुलांना पण ते बोर होऊन जातं. मग आपला पण राग येतो त्यांना, त्यांचा पण आपल्याला राग येतो. त्यामुळं थोडंसं बाहेर कुठं घेऊन गेलो ना त्यांना पण असं मोकळं असं फ्रेश होतं. इथे कपडे वाळत घालत होते त्यावेळेस ट्रेन आली. म्हटलं कॅमेऱ्यात मोबाईल घेतला, म्हटलं दाखवलं की म्हणलं आमच्या बघा बाल्कनीतून कसा व्ह्यू दिसतो. एवढं भारी वाटतं ना इथून आमच्या बेडवर बसून पण ट्रेन दिसते, त्यामुळं ना एकदम भारी वाटतं आणि मोकळी हवा येते एकदम इथून. असं ग्रिल बसवलेली नाही आहे ना, त्याला थोडीशी भीती पण आहे मुलांची, त्यामुळं मला अजून जास्त लक्ष पण ठेवावं लागतं त्यांच्यावरती. गॅलरी वगैरे धुवून टाकले मी आणि ट्रेनचा व्ह्यू आहे ना खरंच मला खूप आवडतो, त्यामुळंच आम्ही हा रूम घेतलेला आहे. आणि नंतर चहा करायला ठेवला. असा अद्रक टाकून चहा रोजच बनवते मी, मला असंच आवडतो. आणि मी मुलांना चहा द्यायचं म्हणजे बंदच केलं आहे आता. पहिलं म्हणजे तरी पण मायरा रडते सारखी चहासाठी, चहा पाहिजे म्हणून. तरी पण मी आता आता एक आयडिया केली. तिला ना दूध टाकते मी आणि दुधामध्ये थोडंसं ना गूळ टाकायचा आणि तसं तिला दिलं ना तिला कळत नाही की थोडासा कलर चेंज होतो ना गुळामुळे, त्यामुळं. आणि गूळ कसं हेल्दी पण असतं, त्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही साखरपेक्षा. त्यामुळे मी तिला आता तसंच करते. त्यामुळं आता ती रडत नाही चहासाठी. तर तुमचे पण मुलं चहा मागत असेल तर नक्की असंच करा, दुधामध्येच गूळ टाकून द्या. तर ते बघा मी आज जसं आपण लग्नामध्ये भाजी बनवतो ना, ते कांदे खोबरं टाकून हे सगळं वाटण केलेलं होतं मी आणि फ्लावर, वाटाणा, बटाटा, वांगं हे सगळं मिक्स केलेलं आहे. तशी मला आज भाजी खायची होती, त्यामुळं म्हटलं आज तसंच करावं. कोथिंबीर वगैरे सगळं वाटून घेतलेलं आणि मग नंतर सगळं मिक्स केलं, सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आणि असं कढीपत्ता आणि तेजपत्ता हे सगळं अगोदर फोडणीला टाकलेलं होतं. तर मस्त होते भाजी, अशी करून बघा तुम्ही. नंतर म्हटलं भाजी थोडीशी तिखट वगैरे होऊ नये म्हणून परत दोघांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच परत खिचडी भात पण केलेला आहे मी. तर आणि त्या खिचडी भातामध्ये ना मी तो मॅगी मसाला आहे तो मी नंतर ॲड केलेला आहे त्याच्यात. बघा असं मॅगी मसाला टाकला ना तो भातामध्ये तर भाताची टेस्ट खूप भारी येते आणि मुलं आवडीने खातात. तर त्याच्यानंतर मग थोडं चपात्या पण करायच्या होत्या मला, पीठ मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हणलं आज बाहेर जायचं आहे, तर म्हणलं बघूयात कोणती साडी घालायची काय. मी ते कपाटामध्ये चेक करायला आले होते आणि ते दोघंजण बसलेत तिथं टी व्ही बघत. आज मुलांना सुट्टी आहे त्यामुळं म्हटलं आज कुठेतरी बाहेर घेऊन जावं. इथे बघा मी साडी दाखवत होते कोणती घालावं कोणती नाही, पण अगोदर सगळं बघितलं साडी, पण ठरवलेली मी कोणती घालायची तेच तुम्हाला मी सांगत होते. पण लास्टला माझं ठरलं की ड्रेसच घालून गेलेली बघा मी, कारण की नंतर मी हे पण बोलले मला की गाडीवर साडी घालून कसं जास्त मला बसताच येत नाही आणि थोडंसं लांब जायचं असेल ना गाडीवर तर मी ड्रेसच घालते, साडी नाही घालत. साडी मला घालायची होती पण परत मी ठेवून दिली. आणि त्याच्यानंतर ती मायरा आलेली तर एवढी टी व्ही बघत होती, तर नंतर तिला लगेच कळलं मम्मी काहीतरी साडी वगैरे काढते म्हणजे ही कुठंतरी चालली, लगेच तिचं लक्ष असतं. आणि तिथे पुढे बघा ती आलेली आहे
आणि व्हिडिओला खरंच लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करत जावं. अजून नवीनच चॅनल आहे मी, आणि 100 लोक 200-300 जरी लोक मला बघतात ना, तरी मी खूप खुश होते त्याच्यामध्येच. कारण की मला असं वाटतं की थोडं झाले का 100 200 400 500 लोक तरी. आणि पहिला जो मी व्हिडिओ टाकलेला आहे ना, तो आता 400-500 पर्यंत चाललेला आहे. मायरा आले आता. फक्त मी साडी काढलीच, फक्त अजून घातली पण नाही. ती लगेच कपाट उघडून तिचे कपडे चेक करायला लागले, आता बोलायला लागले. आता मी पण घालणार आहे कपडे. तिला एवढी भीती आहे ना की मी कुठं जाते, मी साडी घालते का नवीन ड्रेस घालते, एवढं कार्टून बघत होती. तिथं एका मिनिटात आली लगेच स्वतःचे कपडे बघायला लागले की कोणते घालायचे तिला कोणते नाही. लगेच स्वतः ती तयार होणार. आता सगळे कपडे बाहेर काढणार आहे ती आता. चला, हे बघा मॅडमनी कपडे पण काढले. हे घालणार आहे तू? हा, का काढले ते? नाही, मी नाही कुठे जाणार, मी नाही जाणार कुठे. मी ठेवणार आहे आता ही साडी, ठेवून देणार आहे. मी असंच काढली ती, आता मी ठेवून देणार आहे, नाही घालणार मी. ठेव तू. नाही जायचं कुठं आपल्याला. कुठं जायचं आपल्याला? नाही. हे बघ लगेच चाललं तिचा मेकअप चालू झालेला आता एकटीच. तू बोल, व्हिडिओला लाईक करा. बोल, तू बोल, मग तुला मी घालणार. मग हे बोल, लाईक करा. बोल, असं कर, लाईक करा. बोल. दाखवत होते की मी कपाट कसं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे ते. तर अशा साड्या लावल्यावरती आपल्याला पटकन लगेच सापडतं की कोणती साडी घ्यायची आणि कोणती घालायची ते. आणि ह्या साईडला जे ठेवलेलं आहे मी, पहिले मी असं ठेवायचे साड्या, आणि त्यामुळे मला कोणती साडी लवकर सापडत नव्हती. त्यामुळे मी जे मला जास्त हेवी साड्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि रोजच्या रेग्युलर कुठं अचानक पटकन घालायचं असेल तर मी अशा साड्या पूर्ण लावलेल्या आहेत. तर तुम्ही पण असंच करा, खूप सोपं जाईल तुम्हाला पण. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बघा पुढे मी आले आणि बघितलं भात वगैरे, आणि माझं जी भाजी बनवलेली ती पण झालेली आहे. तर सगळं आवरलं आहे, आणि आता मला खरं आवरायचं आहे, सगळं बाहेर जायचं आहे मला. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय. आम्ही भूर जातो. मंदिरात चाललोय आम्ही. कुठं चाललोय बघा. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच आम्ही कुठं गेलो आहे. तर आताच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.